भक्ती भावानी मन माझी तुझ्यात विवाहिनी 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 जीवाला आले तुझ्या पाया देवा आले तुझ्या पाया देवा आले तुझ्या पाया धावूनी धावूनी गावे सुखाची तुझ्याया सुखाची तुझ्या दादा सुखाची तुझ्या हाताने गणनाथा माझी निशिकली तुझ्या हाताने गणनाथा माझी निशिकली भक्ती भावानी मन माझे तुझ्यात विवाहिनी 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 पाठीशी राहिला उभा पाठीशी राहिला उभा पाठीशी राहिला या कोणी रूपी विराट दूरला विराट दूरला विराट दूरला काही रूप तुझे जगमनाते राहिली मोह काही रूप तुझे जगमनाते राहिली भक्ती भावानी मन माझे तुझ्यात विवाहिनी 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 गणाधीशो करते डोळ्यानी पाहिली गणाधीशो करते डोळ्यानी पाहिली भक्ती भावानी मन माझे तुझ्यात विवाहिनी 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 भक्ती भावानी मन माझे तुझ्यात विवाहिनी
नित्यनेमाने रोज प्रातःकाली बाजार, पण आज दुपार झाली तरी बाजाराचा पत्ता नाही. आलं का ना? माझी बहीण देवकी जेव्हा लग्नास उपर झाली तेव्हा सूर्यास उगवला संध्यास मावेला असं वर शोधून मी तिचा थाटामाटात लग्न लावून दिले. काढून असताना आकाशवाणी झाली, राधा बसलास रे बसलास. देवकीच्या पोटी येणारा आठ पुत्र हा तुझा वैरी आहे. यायताच कल्पनात याद मस्तकाला मिळली. त्याक्षणी देवकी आणि वासुदेवाला रथातून खाली घेतली. शस्त्र काढतात आम्हा दोन ग्रंथांना जीवनदान दे. आम्ही आमच्या पोटी येणारी संतती तुला स्वाधीन करू. वासुदेवावर विश्वास ठेवून 12 वर्ष त्याला बंदी घरात ठेवली. तुला घर करून मारली. हीच आकाशवाणी झाली, राधा बसलास रे बसलास. तुझा हा वैरी गोकुलात वाढत आहे. तोच म्हणजे हा काळचा कृष्ण. एकदा का माझा हात लागला हॅलो, कृपया अशी मला एक विनंती आहे. पाठीमागची लाईट चालू राहणार आहे. शिवभक्त बाबांचे आधारस्तंभ दादासाहेब. किती नत खटली हवा. किती नठ खटली हवा. किरणांचा बांधून दिस दिस किरणांचा बांधून दिस दिस लालवा.
सोडली नवा मलावर बहरली लाली तीच सोनेरी नवा मलावर बहरली लाली तीच सोनेरी नवा नवे वर्ष नवा वर्ष नवा प्रवासाचा झालेला मनाला स्पर्श ही केवळ आपली कृपा. हा प्रवास केवळ तुमच्यामुळे. अबे राधे असं गौरवणीकडे हे तेच बघायला आले. हो ना हो ना हो ना हो ना हे मला बघायला आली हे मला बघायला आली हे मला बघायला आली हे मला बघायला आली. तू बाळी आहेस ना? पुष्पा आला तो पण नाही एवढ्या उड्या मारून गेला. शेवटचा ते मला रागाला तर टाकी नको अगं तिला शेवटचं नको सांगू सुरुवातीचं सांग. म्हणजे अगं तिचं वय लग्नाचं वय मुलं तिला बघायला येतात तिला कसं प्रेमाने समजावून सांग. ते काय इकडे मी कसं माहितीये का कसं चालायचं कसं बोलायचं कसं बघायचं मुलं कसा गायाळ झाला पाहिजे. चालावं नाही लागत त्यासाठी एकही शब्द न बोलता मुलाच्या फोटोला लाईक करायचं. की आपलं सोनू झोपलीस का? काय बोलती? तू जेवलीस का? पिट्टू भांडी घासलीस का? हे शब्द कसे आपोआप घालून येतात. काय तुझी भांडी नाही अजून घासून झाले जास्त ही करू नको.
मीच हलवलं. काय बोलते तुला? अगं हिची आई बाजारात जायची ना तेव्हा हिला मी सांभाळायची. आता ही कोण? ही रडायची ना ही असायची गोष्टी. मग मी फुलफुला घ्यायची आणि म्हणायची घालू नका तेव्हा कुठे गप्प बसायची. मग आता असते आता काय बोलते? काय फुलफुला आलं असतं बरं झालं असतं. सकाळपासून कोण भेटलं नाही वाटतं. मी असायची आणि तू काय बसायची. राधे सांगून ठेवा. काय बोललीस ग? काय पण बोलायचं पण बदलाव नाही द्यायचं. आधीच सांगते. अगं ती बोलू दे पण तू अजून मागवत नाही बसली. मी बसली. अगं तिला मग सकटलंय काय? सारखी बोलते. कुठे बसायची तुला? मंडपात. आणि ते कशाला? जेवायला. जेव बाई जेव. भात येऊ दे, भाजी येऊ दे, भात येऊ दे, भाजी येऊ दे, डाळ येऊ दे, मीठ येऊ दे, लोणचं येऊ दे, पापड येऊ दे. आणि लोणचं नकोय. माझं लोणचं येऊ दे, माझं लोणचं येऊ दे, माझं लोणचं. नाही कोणाचं पण त्या पंक्तीत लागतं बघ काय लोणचं. कोकणातील आंब्याचं लोणचं. वा का तुला पण पाहिजे लोणचं? हो सांगते ऐक ना. हे जग बदललं तरी तोच सणासुदीचा घास गोड लागतो. रुसवा फुगवा विसरून एका रांगेत एक होतो. पंक्तीत बसून जेवायला नशिबाचा टिळा हा दमदार लागतो आणि यासाठी जन्म हा कोकणातच घ्यावा लागतो. बरोबर ना मंडळी? अगं वेडी हे काय करते? तू जेवून झालं ना आता हात धुतले. हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ मी इला कुठून आणलंय? मी काय बोलले नाही करते काय? आता समजलं मला. अगं जेवायला काय मिळालं? कर्ण माझे ती काय बोलते तू काय बोलते? अगं तू अजून लग्न का नाही केलं? अगं हिला काय पकड दिलं? अगं थांब. राधे काय चाललंय? यशी पळते आणि जमीन कागदची बोलतेस तू? अगं लग्न विषय काढल्यावर ना मला लाज येते. अगं तुझी लाज थांबव. काय ते बोलली? अगं मला ना सळसळ येतात. ते सरसं नाही तर असं तळ. अगं तेच ते. अरे गाडे तू बोलतेस हे आणि करतेस हे. तुला बघून लाजत नाही. पळतात हे काय बोललीस का? तू गावते मधून हिचा कुलकुला मी गेला काय आणि मी काय करायची डोके? बाजूला तू अगं तू बाजूला. पण कुलकुला दे वाढवायला. थांब मी मारते. मावशी अगे मावशी. अगं कागद परिणो. अगं लवकर ही ताराबा कशी करते? अगं यायलाच पाहिजे का? हो तू ये लवकर. आले. बोलीचा गजरा किती माळून थांबा जरा. आडूया बोलीचा गजरा इति माळून थांबा जरा. कागपोरीनो हाक मारीला करते नवान वान फेरा.
गोकुळ गावाची रीतीव पाण्याची मस्त मंजिरी यवनाची झालाय गाव सारा मी लागत सुंदेरा झालाय गाव सारा मी लागत सुंदेरा कागपोरी नो हकमारी लागते न वाटवान करा 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 होई अबोली सागजरा किती मालुनी थांबसरा होई अबोली सागजरा किती मालुनी थांबसरा कागपोरी नो हकमारी लागते न वाटवान करा 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 जरा बरं वाटलं नाही वा हे सगळे मोबाईल बघून जास्तच बरं वाटतंय सगळ्यांच्या मोबाईल आहे म्हणजे त्यांना काय मला सोडायचं नाही की आम्हाला सोडायचं नाही असं प्लॅन करूनच आले म्हणजे कसं आहे ना आरती सरांच्या आशीर्वादाने 5 वर्षापूर्वी आम्ही सगळे शिवभक्त झालो एका विचाराने शक्त बरोबर ना अनेक संकट आली पण आम्ही सोडलं नाही मी मराठी रक्त थोडासा अभिमान वाटतो कारण आपण ही लोकगाथा आता गाठत आहे परदेशाचे तख्त माझा तुमच्या आशीर्वादाने आम्ही शोधत आहोत शिवभक्त मला तुमचं झालं आता इकडे बाई आमची गाडी पण आले अरे मावशी तुला प्रत्येक टाइमला जाडीच दिसते आम्ही दिसत नाही का काय जाडी आहे ना तिथं काय चाललंय मग काय चालते गाडी हा? मला राग येतो मला चाळीस सांगते नाही इथं कौतुक करायला बरं काय डायलॉग वाजवलं नाही हो तिथं गाडी ती राहू दे उशीर का झाला हा तू बोलावं म्हणून मला तू बोलायला लागलं मला उशीर काय झाला हे बरोबर बोलली म्हणजे काय झालं माहितीये का मला उशीर झाला म्हणजे मी तिकडे मराठी शाळेत गेली होती नातवाला सोडायला शाळा जवळच आहे ना कुठं शाळा जवळ आहे तुझ्या घराशी आहे काय बोलतेस तू माहित आहे बाई हा प्रकार नाही हा सरकार आहे म्हणजे काय आहे हिला बरोबर कळलं पण मी तिकडे काय होते माहितीये का तिकडे गेले आणि चालत की 4 लोक मला बघतात तिकडे चालत गेल्यावर 4 लोक मला बघतात तिकडे चालत गेल्यावर 4 लोक मला चार खाली करत आहे असं त्यासाठी मी तिकडे जाते कितीदा सांग मी कशाला जाते माहित आहे का मी तिकडे जाते मराठी माय बाप कसं आहे ना आता मराठी आपली जन्मभाषा आहे आणि तरी जॉब जरी बोललो आपण तरी म्हणतात की काय तर हालचाल चालू आहे ना हा तर कसं आहे ना जॉब जरी आपण बोललो तरी म्हणतात इथं मराठी लोक नको मराठी बोलणारे लोक नको तरी आमची मातृभाषा मराठी बोलायचं नाही हे म्हणजे काय चुकीचं आहे की नाही म्हणून मी काय केलं माहितीये का माझ्या नातवाला मराठी शाळेत टाकलं म्हणजे कसं आहे मावशी यात काय वाद नाही मात्र माय मराठी बोलतो आम्ही ला बोले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा की पंत धर्म एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी नाही का मग काय आहे माझ्या आल्या असली साठी तरी मी घेते नातवाची दप्तर आणि पाठीन ती लांब तिकडे जाते नातवाला सोडायला का मराठी साठी हो मस्तच आहे तुझ्यासारखे मस्त आहे तू मस्त दिसतेस हा आता हे झालं तुम्ही मला सांगा घेतलं काय नेसलं काय सांगायला पाहिजे म्हणजे तुम्ही काहीतरी देतून घेतलं असेल पण ते कुठून घेतलं हे मला कळायला पाहिजे डेअरीतून तू 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 पेरू तू
नाही तिची डेअरी जामच मोठी आहे म्हणजे फेमस आहे. त्यांना लगेच कळलं वा विनोद झाला नाही. पण कसं या आल्या घरातून ह्याने दूध आणलं भैयाच्या डेअरीतून हे बरोबर आहे का? मग साधी गोष्ट आहे. आपला कोकणी माणूस हेच चुकतो. म्हणजे कसं आहे एकीने म्हशी पाळायच्या, दुसरीने धारा काढायच्या, तिसरीने त्याच्यावर प्रक्रिया करायची, चौथीने जाहिरात करून पाचवीने विक्री करायची. झाला की व्यवसाय आहे बरोबर नाही? मग सोपंच आहे. माझ्या केसांसारखं बरोबर उठतं केस आहे म्हणजे हे सोपंच आहे. मुळात आमचा कोकणी माणूस चुकतो. कसं माहिती आहे एखाद्या वडापावचं दुकान टाका दुसरा वडापावच टाकतो त्याला दुसरे काय दिसत नाही. आमच्याकडे किती चांगले पदार्थ आहेत नाही का? घावणे आहेत, कोंबडी वडे आहेत. हे एवढं सगळं असताना आम्ही त्याकडे बघतच नाही. मला असं वाटतं की ते सगळेच व्यावसायिक आहेत. बापरे खूप सुंदर आहेत हो. संजय यादवराव पण आलेत. संजय यादवराव हो आमचे सर आहेत. अशोकजी दुधव माझे सगळे व्यावसायिक लोक आहेत. पण ह्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखंच आहे नाही का? मला असं म्हणायचं आहे कोकणातला हापूस हा फळांचा राजा आहे. पण आपण असा एक विचार करायला हवा काळांतराने आपला कोकणी माणूस उद्योगातही सगळ्यांचा राजा बनला पाहिजे. बरोबर ना? वा शाबास मस्त तुम्ही टाळ्या वाजवल्यात. माझे केस ओ माझे केस तुझ्या हाकेने गुरगुर उडायला लागले बरं का? आता तुझ्या हाकेनुसार आम्हाला एक सुंदर गीत गायला पाहिजे म्हणजे हा घाट चढणं सोपं जाईल. आपण गीत गाऊया म्हणजे आपलं गीत गायलाच पाहिजे. चला बाई बाई हा रंग केशरी नवात तो पसरला रात राणीचा नलवले शहूरला रंग केशरी नवात तो पसरला रात राणीचा नलवले शहूरला घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नारे असा शृंगार सजला रंग केशरी नवात तो पसरला रात राणीचा नलवले शहूरला रंग केशरी नवात तो पसरला रात राणीचा नलवले शहूरला घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नवात तो पसरला रात राणीचा नलवले शहूरला घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला
असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नवात तो पसरला राणीचा नलवले शौरला गणदाट तरी बनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला रंग केशरी नवात तो पसरला राणीचा नलवले शौरला रंग केशरी नवात तो पसरला राणीचा नलवले शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला देखणी नार असा शृंगार सजला लाखात 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 देखणी